नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे की टायपिंग टॉपरमध्ये लाईव्ह टेस्ट कशी द्यायची आणि ते काय आहे. तर लाईव्ह टेस्टसाठी तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर ना एक तुम्हाला इथं टाईम दिला जाईल. ओके. हा टाईम आणि ही तारीख दिली जाईल. त्याच्यानुसार ती लाईव्ह टेस्ट त्या टाईम आणि त्या डेटला ती कंडक्ट केली जाईल. इथं तुम्हाला तो पॅसेज दिलेला जाईल. ह्या पॅसेजनुसार तुम्हाला तो डाउनलोड्समध्ये जाऊन इथे इथे तुम्हाला जाऊन हा पॅसेज डाउनलोड करायचा आहे. ओके. त्यानंतर हा पॅसेज जसं की आता आपली ही जी लाईव्ह टेस्ट आहे उद्यासाठी, ती आहे क्लर्क पॅसेज 239. तर आपण हा पॅसेज डाउनलोडमध्ये तो पॅसेज क्रमांक पाहणार आणि त्याच्यानुसार तो पॅसेज आपण लाईव्ह टेस्टसाठी टाईप करणार आहे. तर यासाठी तुम्हाला आधी लॉग इन करावं लागेल. ओके. ह्या पॅसेजची हार्ड कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्याच्यानंतर इथंच तुम्हाला या लॉग इनच्या ऐवजी जॉइन नाव बटन दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉइन नाववर क्लिक करून ही लाईव्ह टेस्ट जॉइन करू शकता. ही टेस्ट 10 मिनिटाची असेल. याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ही टेस्ट स्टार्ट होईल ह्या 11 वाजता. ठीक आहे, दिलेल्या वेळेत. आणि त्याच्यानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी, जो की एक्झामचा पॅटर्न आहे 10 मिनिटाचा, 10 मिनिटानंतर ही टेस्ट ऑटोमॅटिकली संपून जाईल आणि तुम्हाला त्याच्यानंतर लगेच त्याचा रिझल्ट भेटेल. ठीक आहे. तर ह्या रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचं ॲनालिसिस पूर्ण भेटून जाईल. क्वालिफिकेशन कळेल तुम्हाला. ठीक आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स ह्या लाईव्ह स्टुडंटला जॉइन करतील, जेणेकरून तुम्हाला एक एक डेमो सिम्युलेशन असल्यासारखं आहे, जिथे तुम्ही लाईव्ह प्रेशर, ठीक आहे, एक्झामचं पॅटर्न, एक्झाममध्ये कसं टाईममध्ये आपण पॅसेज कव्हर करू, ह्या गोष्टी इथं तुम्ही अनुभवू शकता. ह्यासाठी ही लाईव्ह टेस्ट क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. आणखीन काही असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद.